आदिम कातकरी वस्तीतील ग्रामस्थांचा घरकुल जागेसाठी प्रश्न सोडवा अन्यथा उपोषण। सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचा पंचायत समिती प्रशासनाला इशारा। घरकुल मंजूर असूनही जागेअभावी लाभार्थी वंचित, गाव पुढाऱ्यांचे आजपर्यंत हेतू पुरस्कर दुर्लक्ष। इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक येथील आदिम कातकरी वस्तीतील जवळपास 48 कुटुंब केवळ जागेअभावी घरकुल योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिले असून या आदिम कातकरी कुटुंबियांना आजपर्यंत कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्याय दिला नाही। सविस्तर माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक येथील गट नंबर 154 या सरकारी गटातील गायरान जागेत एकूण 48 कुटुंब वास्तव्यास आहेत। या अगोदर हे आदिम कातकरी कुटुंब गावातील आरोग्य उपकेंद्र परिसरात गावठाण जागेत रहिवाशी होते, परंतु सन 2006च्या काळात या कुटुंबियांना तत्कालीन ग्रामपंचायत पुढाऱ्यांनी सरकारी जागेत हलवले। आज जवळपास सरकारी गटात 48 कुटुंब रहिवाशी आहेत। शासनाने आदिम कातकरी जमातीसाठी प्रधानमंत्री जनमन आदिम घरकुल आवास योजना अंमलात आणली। इगतपुरी तालुक्यातील कावणे येथे झालेल्या ऑनलाईन फीसी कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ही योजना संपूर्ण तालुक्यात राबवली असल्याचे सांगण्यात आले, परंतु घरकुल मंजूर असूनही टाकेत येथील सर्व कातकरी वस्तीतील ग्रामस्थ आजपर्यंत केवळ जागे वाचून घरकुल योजनेपासून वंचित आहेत। या सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या जागेसह घरकुलांचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिम कातकरी बांधवांनी इगतपुरी तहसीलला दिला आहे। केवळ जागेअभावी आजपर्यंत टाकेत येथील आदिवासी कातकरी कुटुंब घरकुलापासून आजपर्यंत वंचित आहेत। या प्रश्नासंदर्भात टाकेत ग्रामपंचायतीच्या एकही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या कातकरी कुटुंबियांना न्याय दिला नाही। अनेक वेळा या प्रश्नासंदर्भात स्थानिक सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना विचारणा करून देखील कुणीही या कातकरी कुटुंबियांकडे बघितलं नाही। याच अन्यायाला वाचा फोडत सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी स्थानिक ठिकाणाहून आवाज उठवला व थेट इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे सर्व ग्रामस्थांसमवेत मोर्चा नेत विचारणा केली। दरम्यान या प्रश्नासंदर्भात पंचायत समिती स्तरावर जागा विस्तार 3-2 चा प्रस्ताव सादर करून लवकरच हा प्रश्न सोडवण्यात यावा अशी सूचना देखील राम शिंदे यांनी गटविकास अधिकारी MS वळवी यांना केली आहे। जनमनचे ऑनलाईन सर्वेक्षणातील त्रुटी लवकरच दुरुस्ती करून जागेचा प्रस्ताव पुढे पाठवून या आदिम कातकरी लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा। तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल तर आम्हाला लेखी उत्तर द्या, अन्यथा यापुढील काळात आंदोलन उपोषण केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही असा इशारा राम शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला। आता आपण आहे ना, नाही का, मी तुम्हाला सांगितलं आपण हे केलं, काही लोक सर्वे नाही झालेले, मग आता त्यांचा सर्वे करण्यासाठी आपण अनमार्कला पाठवले इथे आणि मी तुमचे ते भाऊसाहेबांना सांगितलं तुम्ही ऑफलाईन सर्वे करून ठेवा, इकडून अनमार्क झाली का GP मग ते अपलोड करून द्यायचे आणि मग तो प्रस्ताव आपण पाठवू, कारण की त्याच्यात जे प्रस्तावात जे नाव आहे ना ते सर्वेला नाही आहे आपल्या प्रस्तावामध्ये जे आहे म्हणजे किती 7-8 नावं नाही आहे। त्याचा सर्वे आता GP अनमार्क केलेली आहे, अनमार्कला पाठवले जवळपास 32 माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला यादी मला काय WhatsApp टाकले असले आणि मी स्वतः त्यांचे प्रस्ताव तयार करून प्रस्ताव कोणता प्रस्ताव म्हणताय ते जनमनचं ज्यावेळेस सर्वेक्षण झालं ते प्रस्ताव नाही, आपल्याला जागेचा प्रस्ताव पहिले मंजुरीला पाठवायचा। जागेच्या बाबतीत मी 5 वर्ष वाढते मॅडम। आता अनेक भाऊसाहेब आले, अनेक गेले, ते दिवशी अंकाळूपणा करतात। आता परत त्या लोकांना न्याय का नाही मिळाला? ज्याला जागा जमिनी बिल्डिंग आहे त्याला घरकुल भेटले प्रधानमंत्रीची, पुन्हा बांधकाम करतात त्यांनी हात काढून 48च बोलतोय मी, यांना कधी न्याय देणार आहे? तारीख बेतारीख असंच त्यांचा विषय ना। 48 पैकी मॅडम म्हणताय ना 7-8 लोकांचा प्रॉब्लेम म्हणजे 40 तर लोक आहेत ना, 40 तर गाव आहे, त्या लोकांना लागतं द्या ना, बाकीचे 8 तो आपण व्हेरीफाय 40 म्हणजे बघा 40 पैकी ना काहीतरी मला वाटतं 10 ऑनलाईन रिजेक्टेडच आहे। ऑनलाईन होते तर आपण नवीन पद्धतीचा समावेश करून दिले जे ऑनलाईन सर्वे झालेले आणि जे आपल्याला प्रस्ताव आलेले ना त्याच्यात डिफरन्स आहे। मी भाऊसाहेबांना ते सांगितले की हा डिफरन्स म्हणजे नेमकी कोण आहे, त्यांच्याच घरातले व्यक्ती आहे का दुसरे व्यक्ती आहे,
म्हणजे कदाचित इथे ऑनलाईन सर्वेला त्याच्या बायकोचं नाव लिहिलं गेलं असेल, पण आपल्याला प्रस्ताव पाठवताना नवऱ्याचं नाव मी पाठवलं असेल, ते चेक करा म्हणजे मला फाईल पुढे हे करायला. एकदम बरोबर ना, तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहे. जे कोणाचं काम आहे करणार, तुम्ही मला सांगितलं ठीक आहे, मी एक स्थानिक माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. हा ऐका, पण मेन काम प्रॉपर वेने कोणाचं आहे? भाऊसाहेबांचं काम आहे ना, ग्रामसेवकाचं काम आहे ना. त्यांनी त्या वस्तीत जायला पाहिजे, त्या लोकांची चौकशी केली पाहिजे, नावं विचारली पाहिजे ना. आता हे तुमच्याकडे नाही आलं तर ते असंच पडून राहिलं असतं. तुमचं काय मत आहे साहेब? काय चुकीचं बोलतो काय? आजपर्यंत या लोकांना कोणीच न्याय दिला नाही. ते आमचे बुरटे सरपंच उपसरपंच फक्त मतासाठी आमच्या लोकांकडे येतात. मी इथे काही ग्रामपंचायत लागल्या म्हणून स्टंट मारायला नाही आलो. यांना न्याय दिला पाहिजे. आता तुम्ही या तिथे त्या वस्तीमध्ये तुम्हाला अर्ज दिला, अर्जावरती तुम्ही बघा, दाखवायला हरकत नाही. आदिवासी आयुक्तालयात जाऊन उपोषणाला बसू तिथे, मेलो तरी चालेल, तिथंच मरू आपण. हा शेतकऱ्यांची जमीन घेतला 7-12 काल जमीन त्यांनी घेतली आणि हा या लोकांचा सरकारी सातबारा गट नंबर 154 आहे ना. स्लीप पॉईंट शांत बसा. आणि हा नकाशा हा 154 इथे रस्ता आहे. इथे 132 दुसरा शेतकरी आणि 131 वाल्या शेतकऱ्यांनी हा रस्त्यावर डायरेक्ट बांध ओढलाय. त्याचे जीपीएसचे फोटो बाहेर सह्या आणल्या आम्ही त्या लोकांच्या, आणि हे जीपीएसचे फोटो पहा. नाही दिलं मी तहसीलदार साहेबांना, विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपासून तुमच्यापर्यंत येणं आमचं काम आहे. आणि आम्ही तुमच्याकडे आलोय ना, इथं देणार आहोतच, परंतु घरकुलाच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे आलोय. कारण साहेब याच्या हालचालीला वेग आला पाहिजे. आपल्या पातळीवरती कुठलीच हालचाल होत नाही. कुठं दिसते मला दाखवा ना हालचाल. मी तर किती वेळेस आलो मॅडम तुमच्याकडे? सर तुमच्याकडे मी 2-3 वेळेस आलो. 48 आले ते कॉपीज आणले का? जरा कॉपी आम्हाला त्रासच तेवढा झाला. आम्हाला जसे का संडास घरकुलं बांधून दिले, ते एक कुटुंबामध्ये 4-4 कुटुंब राहायचे. हे कसे काय राहायचे? पाणी आलं का सगळं ओलीव असं आम्ही 12 जण आचरून झोपतो. हा, ज्याला सांगावं तो म्हणतो आज कागदपत्र पाठवू, उद्या कागदपत्र पाठवू. केव्हा पाठवतील? नाही तर द्यावा हुसकून जंगलामध्ये. किती मिटिंगी झाले आमचे असे. इडं कागदपत्र जमा करा, तिडं कागदपत्र जमा करा, हे गोळा करा, ते कवर गोळा करायचे. आता तुम्ही ज्या जागेवर राहताय तिकडे नेमकी समस्या काय तुम्हाला? आम्हाला ते पाण्याची आता हे बाय आता बरसात आली, परत पाणी पडलं का आम्हाला घरातून बाहेर निघून झोपायला लागत. आम्हाला सोयीचं खायला भेटत नाही. रस्त्याचा विषय, सारं पाणी येतंय घरांमध्ये, त्या रोडला खेटून. आता एवढी माती लुटली, आता यंदा तर आम्हाला राहायलाच जागा नाही. बारबताबाई तुळशीराम पवार. मी एक बाईट देऊ का? कारण यांना डीप मध्ये सांग. बाबा नेमकी काय समस्या आहे तुमची? आमच्या समस्या अशा आहेत का जे आमच्या घराच्या मागे आणि पुढे जे शेतकरी आहेत ते शेतकरी वर्षे JCP लावून बांध लोटीतात आमच्या घरांकडे. आणि वरचं पाणी जे आहे वरच्या बाजूने येतं ते अख्ख्या आमच्या घरांमध्ये घुसतं पाणी. बरं ते झालं. व खालच्या बाजूने शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी बांध आणखी पार रस्त्यावर आणून लोटून दिल्यानंतर आणखी पाणी तुंबतं. आमच्या घरांमध्ये पाणी जातं. आमचे पोरं लेकरं रस्त्यावर राहतात. एखाद्या गाडी घोडीनं जर उडवलं तर आमचं नुकसान होणार, त्यांची काय नुकसान होणार? त्यांचं होऊन नुकसान बांध फुटणार पावसाने, दुसरं काय फुटणार आहे? आणि आमचं जर एखादं पोरगं मेलं मग काय करायचं आम्ही? आमच्या शेजारी विहीर आहे, बांध लोटून पार घराशेजारी आणले. मग आमची एवढी जागा असून आम्हाला का अडथळा करतात शेतकरी? जेव्हा लोटले तेव्हा आम्ही बरं ते झालं 2005 सालापासून तर आतापर्यंत आम्हाला घरकुलं नाही. एकामुळं देते नाही सरकार लोक. काय झालं आम्हाला? बाकी गावला ज्याच्या घरी 2-2 ट्रॅक्टर, जीप गाड्या, अमकं तमकं बंगले, मोठमोठ्याल्या बिल्डिंग, त्यांना घरकुलं चालू आहेत. आणि आज आम्ही एवढे वर्ष राहून ना आम्हाला जातीचा दाखला का ना आम्हाला सोयीचं राशन कार्ड. राम शिंदे साहेब यांनी आम्हाला 27 राशन कार्ड काढून दिले. नाही तर मग गावात सरपंचानं आम्हाला काय दिलं नाही, उपसरपंचानं काय दिलं नाही. गावकरी म्हणजे आम्हाला सहकार्य करतेच नाही. आज जे रोड लोटू राहिले लोक, परदेशी सरांनी रस्त्यावर JCP लावून मुरुम माती आणून टाकली, रस्त्याला खेटून
तर मग कालच आमचं भांडण झालं. तर ते काय म्हणतात का आमची इथवर जागा आहे तिथवर जागा आहे. मग तिथं कोणी सरपंच उभा नाही राहत किंवा सदस्य नाही कोणी उभा राहत, उपसरपंच राहत नाही उभा. मग हे जरी सरकारी रोडचं काम आहे तिथं येणं भाग आहे ना त्यांना. कुठून जातो रस्ता कुठून नाही जात हे बघायला यायला पाहिजे त्यांनी. मग यांनी हा रस्ता आमच्या डायरेक्ट घरांमध्ये द्यायचा का? हे आता आम्हाला माझं नाव निवृत्ती मुकुंद हिलमे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, इगतपुरी.